राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत जबाबदारी स्वीकारली। अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राजभवन इथं त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला। सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घाईघाईत झाल्याने त्यांच्यावर टीकाही करण्यात आली, तर अनेकांनी त्यांचं समर्थनही केलंय। या संदर्भात आज राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं। पवार कुटुंबाने तिसऱ्याच दिवशी सर्व दशक्रिया विधी उरकल्याने चौथ्या दिवशी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सांगण्यात आलं। आता सुनेत्रा पवार यांच्याकडे बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकही जारी केले। उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केवळ अर्थ खातं वगळून अजित पवारांकडे असलेल्या सर्व खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली आहे। तर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे दिली जाणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं। त्यामुळे आता पुणे आणि बीड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाच्या अनुषंगाने चर्चा होत असतानाच त्याची माहिती समोर आली आहे। पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली असून शासनाने परिपत्रक जारी करत ही माहिती